एलिफंट पार्किंग। हे बघा मित्रांनो, यांनी शोधून काढलंय हे, आणि ते म्हणतायत की म्हणजे हे बघून त्यांना म्हणजे प्रश्न पडला की हे असं उंच कशासाठी बनवलेलं असेल. तर त्यांचा मला पण बरोबर वाटतंय, मी त्यांच्या मताशी सहमत आहे की इथे मे बी हत्ती बांधण्याची जागा ही असेल. हे बघा चेन वगैरे दिसत आहे तिथे, मला वाटतं त्यांचं म्हणणं बरोबर आहे. हत्ती इकडे ते आहे जे बांधून ठेवत असतील, आणि हे साफसफाईच्या हिशोबाने हे असं बनवलेलं असेल. हे बघा अशा प्रकारचे आपल्याबरोबर माणसं असणं गरजेचं आहे. हे बघा हे फिरायला इंटरेस्टेड असतात नेहमी, आणि त्यांनी म्हटलं की आपण थोडा वेळ थांबूया, लाईट्स कधी चालू होतील ते बघूया, आणि तो व्ह्यू आपल्याला बघायला खूप छान मिळेल. नाहीतर ते जे आहेत मित्र आपले, त्यांना काही इंटरेस्ट नाही आहे फिरण्यामध्ये वगैरे जास्त. पण यांनी हे सुचवलं की थोडा वेळ थांबून आपण रात्रीचा जो व्ह्यू आपल्याला जो आहे तो बघायला चांगला मिळेल. हे बघा आता त्यांनी लाईट्स इथलं सगळं चालू केलं आहे, आणि छान दिसत आहे पॅलेस रात्रीच्या अंधारामध्ये लाईट्सवर. हे बघा शॅडो इमेज. तर रात्रीच्या लाईटच्या उजेडामध्ये एक वेगळं आहे त्याचं रूप, ते आपल्याला बघायला मिळते. तर हे बघा ज्या गेटने आपण आलोय त्याच गेटने पुन्हा रिटर्न चाललोय. तर इथे फक्त आम्हाला तिकीट मागितले आहेत, तर आम्ही बोलवतो की आता त्यांना पण जाताना तिकीट मागतील की काय, तर पुन्हा आमच्या जवळच तिकीट आहेत. तर ते म्हणतात की इकडे महाराजांचं घर आहे, त्याच्यामुळे फक्त इकडे जाताना तिकीट मागितलं जाते. मला वाटतं हे आहे बघा, हे पुढे जे आहे ना हे राजांचं घर आहे. काही वेळा आपण घेतलेले निर्णय योग्य झाले की खूप आनंद वाटतो मित्रांनो. हे बघा आपण संध्याकाळी येण्याचा जो निर्णय घेतला आहे ना तो खूप भारी आहे, कारण की आपल्याला दोन्ही वेळच्या म्हणजे जो व्ह्यू आहे तो बघायला मिळाला आहे. दिवसाच्या उजेडातलं पॅलेस आणि रात्रीच्या या लाईट्समधलं पॅलेसचं रूप, अशा दोन्ही प्रकारचे रूपं पॅलेसची आपल्याला बघायला मिळालेली आहेत. ती फक्त आपण संध्याकाळी आलो आहे ना त्याच्यामुळे, कारण की आता 9 वाजता हे लोक सगळ्यांना बाहेर पाठवणार आहेत, आणि त्याच्या अगोदर आपण तिथून निघालो आहे. हे बघा मित्रांनो, ताज हॉटेल जे आहे पाण्याच्या मध्ये, तलावाच्या मध्ये, ते आपल्याला इथे बघायला मिळतं आहे. त्याच्यानंतर रात्रीचा इथे जगमंदिरचा व्ह्यू बघायला मिळतो. हे बघा इकडे आहे जगमंदिर, हे आहे ताज हॉटेल, आणि इकडे सज्जनगड बघायला मिळतं. हे एक हॉटेल आहे, ते दुसरं पिवळंवाला जे होतं ना दिवसाचं बघायला मिळतं ते, आणि सज्जनगड इकडे आहे, दूर आहे, डोंगरावर आहे. तो सज्जनगड पण इथून लाईट लागलेली असल्यामुळे रात्रीच्या वेळीची दिसत आहे. सो मित्रांनो, ज्या दरवाजाने आपण गेलोय गणेश पोळ, त्याच दरवाजाने आपण आता रिटर्न येतो. हे बघा असा रात्रीचा व्ह्यू आहे. हे पूर्ण दोन्ही बाजूने लाईट्स आहेत. हा गाड्यांचा येण्याचा मार्ग आहे, आणि इकडून फुटपाथवरून चालण्यासाठी. तर दॅट्स इट मित्रांनो. आहे उदयपूरचा सिटी पॅलेसचा परिसर आपण फिरलोय. आतमध्ये एंट्री आपण केलेली नाही आहे, कारण की आतमध्ये टीचरांचा निर्णय असा झाला की आतमध्ये काय नाही जायचं आहे, त्याच्यामुळे वेळ जरा जास्त लागेल, 2-3 तास वगैरे आपल्याला फिरायला लागतील, आणि त्या हिशोबाने आपण आतमध्ये नाही गेलोय. पण ठीक आहे, बाहेरचा परिसर फिरून आलोय, खूप छान वाटलंय, आणि मित्रांना पण आवडलंय, बाकी आपल्यासोबत जे होते त्यांना. सो तुम्हाला पण व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. थँक्यू, धन्यवाद.